अहो कसला विचार करताय? नाही काय नाही. लग्नाला किती वर्ष झाली आपल्या? हे काय तुला आठवलं मध्येच? नाही म्हणजे आता इतक्या वर्षात तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून काही लपवून ठेवू शकत नाही. मग कशाला उगीच प्रयत्न करताय? काय झालं? कसला विचार करताय? काय नाही, शुभ्राबद्दल विचार करत होतो. मला मागे म्हणाली होतीस, तुला आठवतंय? तिला जे संकेत मिळतात त्याच्याकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही. मला आज मनापासून खरंच असं वाटतंय की आपण तिच्या संकेतांकडे दुर्लक्ष करता कामा नये. काही म्हणाली ती तुम्हाला? ती म्हणाली काही नाही, पण तिच्या वागण्यातून बरेच वेळ. म्हणजे तुमच्या समोर सुद्धा काही घडलं? अगं काल मी तिला पावसाची कविता वाचून दाखवत होतो तर ती ऐकता ऐकता एकदम बेशुद्ध पडली. का अरे देवा, कालपासूनच सुरू झालंय हे सगळं. समजा आपण असं गृहीत धरून चाललो की तिला हे जे संकेत होतात त्याचा काहीतरी आपल्याशी आयुष्याशी वगैरे असा संबंध आहे आणि आपण त्याच्याकडे लक्ष द्यायला लागलो, पण त्यातून आपल्याला काही उमगलं नाही तर उपयोग काय त्याचा? तू मला एक सांग, निखिलच्या मृत्यूच्या वेळी तिला निखिलचा मृत्यू दिसला होता कधी? बाळाचा खून झाला तेव्हा तिला काही विचित्र प्रकारचे आकडे वगैरे दिसले होते. मग आता तिला ह्या गोष्टीची तिला काही दिसतं एक्झॅक्टली असं काही म्हणाले का ती? काहीच दिसत नाही असं म्हणाली. आवाज तेवढे ऐकू येतात. ढगांचा गडगडाट ऐकू येतो. पावसात कोणीतरी चालतंय असे आवाज येतात. पाण्यात कोणीतरी हातपाय मारतंय असं काहीतरी ऐकू येतं. पाण्याचा आवाज मात्र सतत येतो म्हणाली. ढगांचा गडगडाट, पाण्यामध्ये कोणीतरी हातपाय मारतंय. मला राहून राहून असं वाटतं की ही कुठली तरी घटना असली पाहिजे. घटना? मग त्याचा संबंध पुन्हा एकदा आपल्याच घराशी असेल? आधी कुठे कसं आहे अजून काहीच कळलं नाही हो. याचा संबंध आधीशी तर आपण बाबांशी एकदा बोलूया या विषयावर. हो नक्की बोलूया, जरूर बोलूया. साहेब काय चाललंय? टाळ मृदंग पण मागवलेत. त्या वारीतले काही वारकरी घेऊन ये सोबतीला. मस्त भजन सुरू करू, गावगाव हिंडू. फिरता फिरता दिसली तर दिसेल कुठेतरी सुलेखा.
तो पोरगा पळाला, ती पोरगी पळाली. बाप फोनवरून धमक्या देतो, भाऊ स्वतः येऊन दम भरतो आणि मी दगडासारखा मख्ख बसून राहतो. अरे काय चाललंय काय? साहेब, मी नाही समजलो. आज 6वा दिवस आहे. मी तुला 7 दिवसांची मुदत दिली होती. आज संध्याकाळपर्यंत त्या पोरीचा पत्ता नाही लागला तर तुझं काय करायचं? टाळ मृदंग गळ्यात घालायचे आणि सरळ पंढरपूरला निघून जायचं. तिचा पत्ता लागलाय. खोटं बोलतोयस. तुमचा विश्वास बसणार नाही, पण माझ्या माणसाने सुलेखाला वसईच्या आसपास फिरताना पाहिलंय. तेच सांगायला आलोय. वसई? वसईला शास्त्र्यांचा वाडा आहे. ओ. एक काम करा, आपली माणसं न्या, पोलीस न्या, आरमार मागवा, पण आज संध्याकाळपर्यंत ती पोरगी यशवंतराव सरंजामेच्या घरात त्याच्या समोर पाहिजे. मग वाजवतो टाळ मृदुंग. थांब थांब. हॅलो बाबा, चंदू बोलतोय. अरे चंदू, आहेस कुठे तू? तुझ्या फोनची वाट पाहतोय मी. बाबा हो, इकडे खूप जोराचा पाऊस होता ना, म्हणून एके ठिकाणी अडकलो होतो. बरं, आधीचा काही पत्ता? त्याची गाडीचं काय? हो, गाडी मिळाली आणि मी लॉजवर पण जाऊन आलो. पण बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या हॉटेलवरती आधीची रूम बुक होती ना, त्या हॉटेलच्या रजिस्टरवर सही मात्र आधीची नव्हती. आधीच्या नावाने कुणीतरी दुसऱ्याने सही केली होती. अरे चंदू, मला काही कळेनासंच झालं रे का? बाबा, यावरून एक गोष्ट सिद्ध होते, आधी स्वतःहून कुठेही गेलेलं नाहीये. त्याला जाणीवपूर्वक कुणीतरी. काय म्हणतोस काय चंदू? बाबा, या 2 दिवसात तुम्हाला कोणाचा फोन नव्हता ना आलेला? नाही रे बाबा. मी असं विचार करतोय की 2 दिवस आणखी इकडे थांबेन. का कोणास ठाऊक, पण मला असं वाटतं की महत्वाची बातमी मिळू शकेल. ते सगळं ठीक आहे चंदू, पण सगळ्यात महत्वाचं स्वतःची काळजी घे रे बाबा, आणि इथे फोन करून कळवत जा. हो बाबा, तुम्ही काळजी नका करू. ठीक आहे. हॅलो. वहिनी, मी विष्णू बोलतोय वसईवरून. हां, बोल रे विष्णू. मालक आहेत का? मला बोलायचं होतं त्यांच्याशी. बाबा जरा आराम करतायत. काही निरोप देऊ का त्यांना? नाही तर ते उठले की त्यांना फोन करायला सांगते वाड्यावर. नाही, त्यांना निरोप द्या. मी तिकडे मुंबईला येतोय म्हणून सांगा. मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी, जे फोनवर बोलता येणार नाही. काय झालं रे? तिकडे सगळं ठीक आहे ना विष्णू? मी आल्यावरच सांगतो. हां, ठेवतो फोन. काय म्हणतोय विष्णू? बाबांसाठी होता ना फोन? त्यांना उठवलं का नाही? तो इथे यायला निघतोय म्हणाला. विष्णू का असं अचानक एकदम? तेच तर काही बोलला नाही, पण म्हणाला की काहीतरी महत्वाचं बोलायचंय बाबांशी. ठीक आहे.
सूर पण मला जरा चिंतेचाच वाटला हो. म्हणजे आता परत वाड्यावर काही भलत असेल तर. वसुधा, अगं काय हे? दुसरं काही कारण असूच शकत नाही का? हे बघ, तू अशी पॅनिक होऊ नकोस. रिलॅक्स राहा, शांत राहा एकदम. अरे तो घाईत असेल, त्याला निघायला उशीर झाला असेल म्हणून फोनवरती डिटेलमध्ये बोलू शकला नसेल. तो आल्यावर कळेल ना आपल्याला. शांत राहा. हॅलो, चंदू बोलतो. कोण? चंद्रकांत शास्त्री. अरे हा चंदू, बोल बोल. मी इकडे कोकणात आलोय. आदिनाथ ज्या लॉजवर उतरला होता ना, तिथं जाऊन आलोय मी. बरं, मग? एक प्रॉब्लेम झालाय म्हणून फोन केला. कुठला प्रॉब्लेम झालाय ते सांग. हा परमेश्वर तुझ्या पाठीशी सदैव आहे. इथून तुझा तिकडचा प्रॉब्लेम सोडवतो. बोल. आदिनाथ त्या हॉटेलमध्ये उतरल्याची नोंद आहे. असं? पण आदिनाथच्या नावाने प्रत्यक्ष जो माणूस इथं उतरला होता त्याचं वर्णन आदिनाथपेक्षाही खूप वेगळं आहे. तुला काय वाटतं, कोण असेल तो? ते परमेश्वरालाच ठाऊक असणार. काय चंदू, भक्त जर परमेश्वराला शरण आला ना तर त्याचे सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतात. पण भक्ताने नको तो हट्ट करू नये. पण भक्त जेव्हा हट्टाला पेटतो तेव्हा परमेश्वराला सुद्धा पळताभुई थोडी होते, हे लक्षात ठेवा परमेश्वरा. मालक, मालक, मला आज अशी गोष्ट सापडली आहे जी गेले कित्येक दिवस आपण शोधत होतो. मालक, मला नकाशा सापडलाय, नकाशा. हळू बोलतो, हळू बोलतो. मालक, मालक, एकूण 3 पानं आहेत, 3. मालक, मला राहवत नाहीये. हो, पहिल्या पानावर नाही नाही, सोपान आजोबांना यातलं काही एक माहित नाहीये. अहो, त्यांच्या हातातच काय, त्यांच्या नजरेला सुद्धा पडू देणार नाही मी. हो हो हो, त्यांच्या हातात पडलं तर संपलंच ना मग सगळं. अरे देवा. मालक, सोपान आजोबांनी काहीतरी बाहेर उपद्व्याप केलेला दिसतोय. मी जरा बघून येतो. हा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. हा मालक. हा हा. अरे देवा, काय ह्या म्हाताऱ्याला करू. नकाशा, 3 पानं. जय सोपान बाबा. नमस्कार. अरे, तुम्ही परत आलात? ऑफिसला येणार होतात ना? भेटू, जरूर भेटू. पण तुमचे ते पार्टनर आले का? नाही, तुम्ही मागच्या वेळेला म्हणाल होतात ना म्हणून. नाही, आय एम रिअली सॉरी, ते नाही आले अजून. म्हणजे असे गेलेत कुठे ते? मी तुम्हाला सांगितलं ना, ते परदेशी आहेत म्हणून. हो हो. एक्सक्यूज मी. हॅलो 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 हॅलो. ओके, एनिवे, तुम्ही फोन कोणाचा? तुमच्या पार्टनरचा होता का? एक्सक्यूज मी. नाही, म्हणजे ते तुम्हाला फोन करत असतीलच ना.
मिस्टर जनार्दन. हां तुम्ही सोमवारी सकाळी 11 वाजता मला येऊन भेटा. ओके, आय फिक्स अन अपॉइंटमेंट फॉर यू. नाईस मीटिंग यू. ओके ओके ओके. भेटू, जरूर भेटू. आता फायनल बोलणी करायला या परमेश्वरला तुमचं ऑफिस गाठावंच लागेल. ये विष्णू. मी पाणी आणते. हां. हां घे. हां. लवकर आलास? हो लवकर आलो, कारण लवकर परत जायचंय. का रे? वाड्यावर सोपान आजोबा एकटेच आहेत ना. अरे मग बिचारा त्यांना एकट्याला सोडून तू. मला वाटलंच होतं वहिनी तू असं म्हणणार ते. काही बिचारे वगैरे नाहीत ते. साध्या माणसांना सगळं जग जसं साधं दिसतं ना, म्हणून तुला वाटतं की सगळं साधं सरळ आहे. म्हणजे ते सोपान आजोबा काही साधे बिदे नाही आहेत. बिचारे तर मुळीच नाही आहेत. एक नंबरचा नाटकी आहे म्हातारा. विष्णू चुकलो. तुला जरी पटलं नसलं तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. ते जाऊ दे, मालक काय करतायत? आणि आधीचं काही कळलं का? मी इथे येण्यामागे ते सुद्धा एक कारण आहे. शुभ्राचा फोन आला आधी वाड्यावर आहे का म्हणून. तेव्हापासून माझं चित्त थाऱ्यावर नाही आहे. ते कळल्यानंतर मी कसं काय शांतपणे वाड्यावर राहू शकेल? तुमच्या सगळ्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर येत होते. पण तू काही काळजी करू नकोस. माझं मन सांगतंय आधी नक्की परत ये. काय त्या परमेश्वराच्या मनात आहे कोणास ठाऊक. बरं तू फोनवर म्हणालास की बाबांशी तुला काही महत्वाचं बोलायचं म्हणून. तसं काळजी करण्यासारखं काही नाही आहे ग. मग तू काय ते बोलून घे, पण जेवल्याशिवाय जाऊ नकोस. बर. मी आता चहा टाकते तुझ्यासाठी.